नमस्कार, वेलकम बॅक टू माय पेज. आणि खूप दिवसांनी मी व्हिडिओ टाकते मला माहिती आहे. एक्स्ट्रीमली सॉरी की मी गेल्या काही दिवसांमध्ये काहीच व्हिडिओ टाकले नव्हते, अपडेट केलं नव्हतं. पण एका महत्त्वाच्या कामामध्ये मी बिझी होते. महत्त्वाचं काम म्हणजे जे तुम्ही बॅकग्राऊंडला बघताय हा माझं न्यू सलून आहे, त्याच्याच कामामध्ये मी बिझी होते. म्हणजे जागा शोधणं, मग ती रिनोव्हेट करणं, मग सेटअप करणं, फर्निचर, प्लंबिंग, बरंच काही काम असतं. जर तुम्हाला पूर्ण सलूनचं टूर पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की देईल. आणि हो, जर पहिल्यांदा तुम्ही मला पाहिलं असेल आणि या चॅनलला व्हिजिट केलं असेल तर नमस्कार, मी अश्विनी. मी फॅशन ब्युटी कॉन्टेंट क्रिएटर आहे. मी माझ्या या चॅनलवरती मेकअप, फॅशन, लाईफस्टाईल अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला थोडंसं इंटरेस्ट असेल तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राईब. आणि जर तुम्ही अगोदरपासून मला सबस्क्राईब केलेलंच असेल तर थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. म्हणजे तुम्हा सगळ्यांमुळे, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे मी एक पाऊल माझ्या आयुष्यात पुढे जाते आणि ज्याचा मला खूप आनंद आहे. त्यामुळे मी खूप एक्सायटेड पण आहे तुमच्यासोबत नवीन सलूनचं टूर वगैरे शेअर करायला. पण तुम्हाला पाहायचं की नाही हे मला माहिती जाणून करून घ्यायचं आहे, त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जसं तुम्ही टायटल वाचलंच असेल, मेबलिननी न्यू लॉन्च केलेलं आहे सुपर स्टे 30 आवर्स आणि ल्युमी मॅट फाउंडेशन आहे. या फाउंडेशनचा रिव्ह्यू आज आपण करणार आहोत. हे जे फाउंडेशन आहे ते ल्युमी पण आहे प्लस मॅट पण आहे. जसं आता उन्हाळा सुरू झाला आणि भयानक ऊन आहे, अशा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना मॅटकडे मेकअप जरा असेल तर तो आपल्याला सटेल वाटतो, कारण ऑलरेडी घाम येत असतो, स्वेटिंग होत असतं. त्यामुळे जर ऑइली किंवा क्रीमी आपण मेकअप केला तर तो अजून जास्त ऑइली आणि क्रीमी दिसू शकतो. म्हणून उन्हाळ्यात प्रेफर केलं जातं की मॅट मेकअप करावा आणि त्यामुळेच मेबलिननी हा नवीन लॉन्च केलेला असावा असं मला. या फाउंडेशनचा टोटल रिव्ह्यू, या फाउंडेशनचा मेकअप आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण काय पाहणार आहोत की हे फाउंडेशन कसं आहे, ते किती वेळ टिकतं, ते ऑक्सिडाइज किती होतं आणि त्याचा लुक कसं दिसतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. अजिबात बाकीची बडबड न करता आपण स्टार्ट करूयात आजच्या व्हिडिओला. लेट्स गेट स्टार्टेड. नेहमीप्रमाणे मेकअप स्टार्ट करण्या अगोदर मी चेहरा स्वच्छ पुसून घेते वेट वाईप्सनं किंवा धुवून घेते आणि मग त्यानंतर मॉइश्चरायझर अप्लाय करते. मॉइश्चरायझर आज मी पॉन्ड्सचं जेल बेस लावते, कारण उन्हाळा असल्यामुळे मला थोडंसं हलकं आणि तरीही मॉइश्चराईज करणारं असं मॉइश्चरायझर हवं होतं, म्हणून मी हे निवडलं. व्यवस्थित मॉइश्चरायझर लावून झालं पूर्ण चेहऱ्याला की त्यानंतर मी अप्लाय करणार आहे प्रायमर. स्वेट थोडंसं कंट्रोल करण्यासाठी किंवा मग आपण स्वेट रेजिस्टंट असा मेकअप करण्यासाठी प्रायमर लावणं गरजेचं असतं. त्यामुळे मी इथं कलर बारचं प्रायमर यूज करते. अगदी थोडंसं घेतलं आहे आणि ते टार्गेटेड एरियावरती लावते. टार्गेटेड एरियावरती लावून झाल्यानंतर मी तोच हात विदाऊट एक्स्ट्रा प्रोडक्ट घेता पूर्ण माझ्या चेहऱ्यावरती फिरवलं आहे. आणि मग त्यानंतर मी वापरलं आहे हे मेबलिनचं फाउंडेशन. याच्यामध्ये मी शेड वापरली आहे 128 आणि ती माझ्या शेडला, म्हणजे माझा जो स्किन टोन आहे त्याला बऱ्यापैकी मॅच झाली आहे. डॉट डॉट लावून घेतले आणि मग त्यानंतर अगोदर ब्रशनं ब्लेंड केलं आणि मग ब्रशनं ब्लेंड केल्यानंतर मी पुन्हा ब्लेंडरने सुद्धा ब्लेंड केलं. मी असं करते कारण दरवेळी ब्रशने जेव्हा आपण ब्लेंड करतो तेव्हा बऱ्याचदा ब्रशचे ब्रिसल्स उठलेले असतात फाउंडेशनवरती आणि मग त्याला छान फ्लॉलेस फिनिश असं लुक द्यायचं असेल किंवा सिमलेस असं ब्लेंडिंग करायचं असेल तर ब्लेंडरनं थोडंसं ब्लेंड केल्यानंतर ते व्यवस्थित ब्लेंड होतं. फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड करून झालं आणि मग त्यानंतर मी नेक्स्ट स्टेप केली. स्विस ब्युटीचं 01 नंबरचं कन्सिलर मी अगदी हलकंसं लावून घेतलं आहे. जिथे जिथे मला पिगमेंटेशन आहे तिथे. ही स्टेप तुम्ही फाउंडेशन लावायच्या अगोदरही करू शकता किंवा नंतरही करू शकता. आणि मग यानंतर नेहमीप्रमाणे मी ब्लश म्हणून लिपस्टिकचा वापर केला. पण हां, या फाउंडेशनवरती हे जे क्रीम लिपस्टिक होतं ते ब्लेंड करायला मला थोडंसं अवघड गेलं. मे बी ते मॅट फिनिश असल्यामुळे किंवा थोड्या वेळानंतर हे फाउंडेशन ड्राय होत असल्यामुळे ब्लेंडिंग थोडंसं अवघड गेलं असेल. याबद्दल तुमचा काय अनुभव आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि मग त्यानंतर संपूर्ण मेकअप जो आहे तो कॉम्पॅक्टने मी सील करून घेतला. इथे मी शार्लेट टिल्बुलीचे कॉम्पॅक्ट यूज केली आहे. तुम्ही मेबलिन फिटमीचं कॉम्पॅक्टही यूज करू शकता किंवा तुमच्याकडे जो कोणतंही आहे जे तुम्ही नेहमी वापरता ते करू शकता. आयब्रोजसाठी ओ माय ब्रो म्हणून जेल येतं नायकाचं, ते मी यूज करते. आयब्रोज मी फिल करत नाही कारण ऑलरेडी मायक्रो बीडिंग केलेलं आहे. मायक्रो बीडिंगचा व्हिडिओ जर बघितलं नसेल तर चॅनलवरती अपलोड केलेला आहे. प्रोसेस काय असते, कसं केलं जातं तोही तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मेन्शन करते.
आयलिडवरती मी जास्त मेकअप अप्लाय न करता कॉम्पॅक्टनेस फक्त आयलिड मॅट करून घेतले आणि मग त्यानंतर व्यवस्थित एक डार्क कलरचा आयशॅडो घेऊन आउटर कॉर्नरला आणि आयलिडवरती थोडंसं फक्त एक शेड देऊन घेतला आणि मग त्यानंतर सेम शेड मी यूज केला लोअर लॅश लाईनलाही आणि मस्कारा अप्लाय करून मी माझा आय लुक थांबवले. या स्टेजला जर तुम्हाला लायनर लावायचं असेल तर तुम्ही लायनरही लावू शकता, काजळ लावायचं असेल तर काजळही लावू शकता. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही अप्लाय करू शकता. आणि फायनल लिपस्टिक अप्लाय केली. आजकालची माझी गो टू लिपस्टिक झालेली आहे ही लॅक्मेची. खूप स्वस्त आणि शेड खूपच सुंदर आहे. शेडचा एक्झॅक्ट नंबर जो आहे तो मी मेन्शन केला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि मस्कारा व्यवस्थित कोट करून घेतला आणि टिकली लावली. तर फायनल लुक जे आहे मेकअपचं ते साधारण असं दिसतं. आणि बाय द वे मेकअप झाल्यानंतर जस्ट मला एक काम आलं होतं म्हणून मी उन्हात जाऊन आलेली आहे. एक 3 मिनिटाचं वॉक मी करून गेले लोकेशनवरती, माझं काम केलं आणि मी रिटर्न आले. त्यामुळे मी कुठलाही स्कार्फ वगैरे बांधलेला नव्हता, इथेच जायचं होतं म्हणून. तर उन्हातून आल्यानंतरसुद्धा हा असा दिसतो. मी थ्रू आउट दिवसात हा लुक कसा दिसणार आहे ना ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण या फाउंडेशनचं जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यावरती लिहिलेलं आहे की अप टू 30 आवर्स वेअर, म्हणजे 30 तासांपर्यंत हे चालणारं फाउंडेशन आहे. बट ऑब्वियस आपण 30 तास कुठलेही फाउंडेशन चेहऱ्यावरती ठेवत नाही, पण तरी पण वेटलेस फील आहे. तर हो वेटलेस आहे, म्हणजे मला असं जास्त काहीतरी लावल्यासारखं वाटत नाही आहे चेहऱ्यावरती. सॉफ्ट मॅट फिनिश आहे. तर हो खूप जास्त मॅट आहे. खूप जास्त म्हणजे म्हणण्याचं कारण हे की पावडरी फिनिश नंतर मला ते वाटतं. आणि जर तुमची ड्राय स्किन असेल माझ्यासारखी तर याच्यावरती पावडर जास्त लावायची गरज नाही आहे किंवा कॉम्पॅक्ट जास्त लावायची गरज नाही आहे. हे आपणे आपच सेट होतं पावडरी फॉर्मॅटमध्ये. त्यामुळे पावडरचा हात खूप कमी तुम्हाला ठेवायला लागेल, नाहीतर खूप पावडरी ते दिसायला लागेल. त्याच्यानंतर यावरती लिहिलेलं आहे की वॉटरप्रूफ, ट्रान्सफर प्रूफ, स्वेट प्रूफ असं हे फाउंडेशन आहे. आज दिवसभरात आपण त्याचं टेस्ट करणारच आहोत, त्यामुळे बघूयात हे कितपत खरं आहे. ठीक आहे, तर असं सगळं आहे. आपण आता बघूयात की ऑक्सिडाइज हे किती होतं. हे मी थोडासा स्वॉच करते हातावरती आणि एक 5 मिनिटांनी ना आपण पुन्हा एकदा याचं स्वॉच बघूयात. 5 मिनिटांनी आपण पुन्हा भेटू. फाउंडेशनचा स्वॉच करून ना जवळजवळ 10 मिनिट झालेले आहेत, 10 किंवा 8 मिनिट झालेले आहेत. आणि मी आता हे फ्रेश थोडंसं फाउंडेशन घेऊन स्वॉच करून दाखवते. तुम्ही बघू शकत असाल की याच्यात आणि यामध्ये थोडा फरक आहे. म्हणजे हे फाउंडेशन 1 ते 2 टोन ऑक्सिडाइज होतं. म्हणजे हे जेव्हा सेट होईल तेव्हा असा कलर दिसेल. लावल्या जरी तुम्हाला असा दिसत असला तरी तो नंतर सेट होऊन असा होईल. हे ऑक्सिडायझेशन आहे या फाउंडेशनचं. त्यामुळे जेव्हा तुम्हाला तुमचा शेड निवडायचा असेल तेव्हा या गोष्टीची काळजी घ्या की फाउंडेशन चेहऱ्यावरती लावल्यानंतर काही वेळानं ते 1 ते 2 टोन डार्क होणार आहे. आणि हे जे फाउंडेशन आहे ते नॅचरल लाईटमध्ये हे असं दिसतं. अगदी म्हणजे मॅट आपण जसं म्हणू ना तसं दिसतं. आणि एकदम हाय कव्हरेजही नाही म्हणता येणार, पण स्किन इव्हन टोन दिसते. म्हणजे जर तुम्हाला हे पिगमेंटेशन दिसत असेल माझं, हे स्पॉट एकदम हाईड नाही झालेत, बट माझ्या अराउंड माउथ जे पिगमेंटेशन होतं किंवा डोळ्याखाली थोडंसं कन्सिलर लावूनही हे व्यवस्थित कव्हर झालेलं आहे. एक साधारण 12 वाजता मी मेकअप केला होता. आत्ता वाजले 3 आणि मेकअप कुठेही हललेला दिसत नाही आहे किंवा क्रीज झालेला. थोडासा इथे क्रीज झालेला आहे, बट जे लाफ लाईन आहे माझी त्याच्यामध्ये थोडासा गेल्यासारखं वाटतं. बाकी दुसऱ्या फेसवरती कुठेही काहीही दिसत नाही आहे. आत्ता तब्बल 9:30 वाजलेले आहेत घड्याळात. म्हणजे हा मेकअप अप्लाय करून आपल्याला झालेले आहेत 9.5 तास. 9.5 तासामध्ये मला तितकासा काही इश्यू वाटला नाही. व्यवस्थित छान फाउंडेशन टिकतं. मी अगदी गाडीवरती फिरले, स्कार्फ बांधून फिरले, उन्हात गेले. हां, पण बसून आज तसं मी एसीत होते दिवसभर. असं नाही की फुल डे मी गरमीतच होते किंवा फॅन खालीच होते. त्यामुळे जर तुम्हाला या फाउंडेशनला एक ट्राय द्यायचा असेल तर देऊ शकता. पण या फाउंडेशनच्या 10च शेड अवेलेबल आहेत आत्ता सध्या तरी मार्केटमध्ये. तर तुम्हाला तुमची शेड व्यवस्थित निवडायला लागेल आणि ती व्यवस्थित स्वॉच करून बघा आणि घ्या. आणि फक्त ना हे फाउंडेशन मला इथे थोडंसं निघाल्यासारखं वाटतं. मला माहीत नाही आता कॅमेरा हे कितपत कॅच करतंय, बट तोंडाच्या भोवती ना थोडंसं ड्राय पॅच माझा जिथे आहे तिथे
ते निघाले. म्हणजेच हे मॅट फिनिश आहे, तर ड्राय स्किन असेल तर मॉइश्चरायझिंग व्यवस्थित प्रॉपर करायला लागेल आणि त्यानंतर हे लावल्यानंतर व्यवस्थित राहील असा माझा अंदाज आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा, तुमच्या फ्रेंड सर्कल्समध्ये पाठवा किंवा ज्याला कोणाला ह्या व्हिडिओची गरज असेल त्यांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, लव्ह यू, सी यू अगेन.